नमस्कार, मी तनुजा प्रधान. साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या द्वितीय काव्य संमेलनात आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याकडे सिंगापूर, भारत, रशिया, केमन आयलँड्स आणि अमेरिका यातून काव्य सादरीकरण करण्यासाठी सगळेजण जमले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या कवयित्री आहेत सहभागी झालेल्या. त्याच्यामुळे यंदाचे काव्य संमेलन नारी शक्ती गाजवणार यात काही शंका नाही. आपण कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर कल्याणी मसादे यांच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या भजनाने सुरुवात करूया. तर मी डॉक्टर कल्याणी मसादे यांना विनंती करीन की त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांचे भजन सादर करावे. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. श्रीराम 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 श्रीरामचंद्र कृपालु भजमनं हरण भव भयदारुणं नवकञ्चलोचन कञ्चमुख करकञ्ज पदकञ्जारुणं श्रीराम 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 कंदर्प अगणितामित छवि नवनील नीरद सुंदरम पटपीतमोहनं तरितरुचि शुचि नौमि जनक सुतावरं श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु भजमनं हरण भव भयदारुणं नवकञ्चलोचन कञ्जमुख करकञ्ज पदकञ्जारुणं श्रीराम 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 श्रीराम. खूप धन्यवाद कल्याणीताई. अप्रतिम गायन आणि कार्यक्रमाचा शुभारंभ अतिशय प्रसन्न पद्धतीने आणि सुरेल पद्धतीने झाला आहे. आता मी आपल्या सूत्रसंचालिका गौरी जोशी कंसारा यांची ओळख करून देते. मूळच्या नाशिकच्या गौरीताई गेली 15 वर्षे न्यू जर्सी अमेरिका येथे वास्तव्यास आहेत. त्या आयुर्वेदाचार्य आणि योग प्रशिक्षक असून हिंदी आणि संस्कृत भाषेचे प्रशिक्षण देतात. त्या एक प्रथितयश नृत्य विद्यालयात कथक शिक्षक आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. शालेय जीवनापासून त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा जिंकल्या आहेत. इंग्रजी, हिंदी आणि मराठी नाटकांमधून काम केले आहे आणि अनेक कार्यक्रमांच्या निवेदिका म्हणून त्यांना बोलावले गेले आहे. तसेच नृत्य स्पर्धा, सौंदर्य स्पर्धांसाठी परीक्षिका म्हणून देखील निमंत्रित करण्यात आले आहे. तर स्वागत करूया गौरी जोशी कंसारा यांचे. तर आता पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी गौरी जोशी कंसारा आपल्या सूत्रसंचालिका यांच्याकडे सोपवित आहे. धन्यवाद तनुजा. उपस्थित असलेल्या सर्व कवितेच्या पूजकांना, कवितेच्या चाहत्यांना माझा सादर सप्रेम नमस्कार. साहित्य कला आणि व्यक्तिविकास मंचाच्या परदेश शाखेच्या या दुसऱ्या काव्य संमेलनात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मुळात कविता म्हणजे काय हे समजून घेण्याच्या किंवा ती कशी असावी, तिचं रूप अधिकाधिक शुद्ध कसं करता येईल या अशा प्रयत्नांमध्ये प्रत्येक कवी असतो. कवितेतलं व्याकरण जपत असताना, वृत्तछंदाचे नियम पाळत असताना त्यातली संवेदनशीलता हरवत नाहीये ना याची जाणीव बाळगून असतात सगळे कवी आणि कवयित्री. अगदी ह्याच समान भावनेतून आणि आपण घडवलेली कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचवावी, कागदावरचे शब्द केवळ कागदावर न राहता रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचावे या पवित्र हेतूने सुरू झाला हा कविकट्टा. देवी सरस्वतीचे चरणी वंदन करून आपण आता ह्या कवितेच्या मैफिलीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय श्री देवेंद्र भुजबळ सर, आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री विलास कुलकर्णी सर, आज विशेषतः उपस्थित असणारे अतिथी श्री विसुभाऊ बापट सर, परदेश शाखेचे कुटुंब प्रमुख श्री पांडुरंग कुलकर्णी सर,
आपल्या कवितेचे सादरीकरण करण्यास अत्यंत उत्सुक असणाऱ्या गुणी कवयित्री आणि सर्व काव्य रसिक यांचे मी सहर्ष स्वागत करते. मी अध्यक्ष श्री भुजबळ सर, प्रमुख पाहुणे श्री विलास कुलकर्णी सर, तज्ज्ञ निरीक्षक श्री विसुभाऊ बापट सर आणि कुटुंब प्रमुख श्री पांडुरंग कुलकर्णी सर यांना विनंती करते, आपण कृपया पदग्रहण करावं आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आज इथे आपल्या अध्यक्षांचा परिचय करून देताना मला जरा गोंधळून गेल्यासारखं होतंय. ते यासाठी की पूज्य गदिमांच्या ज्योतीने तेजाची आरती असा भाव मनात दाटून येतोय. तो यासाठी की भुजबळ सरांचा परिचय असा काही मिनिटात करून देणं अशक्य आहे. मी आज इथे यथामती यथाशक्ती केवळ त्यांच्या कार्याच्या आयामाचा विस्तार दाखवण्याचा, एक दृष्टी देण्याचा प्रयत्न करतेय. भुजबळ सर, आपणही कृपया माझा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा ही विनंती. श्री देवेंद्र भुजबळ सरांनी पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम केलेले असून प्राध्यापक ल ना गोखले पाठ्यवृत्तीचे ते पहिले मानकरी ठरले आहेत. मराठा विद्यापीठाच्या मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अभ्यासक्रमातही त्यांनी सर्वप्रथम क्रमांक साधला आहे. तसेच एका यशस्वी पत्रकारितेचा आदर्श त्यांनी सर्वांपुढे घालून दिला आहे. भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शनमध्ये निर्माता आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात अधिकारी म्हणून यशस्वी कारकीर्द पार पाडली आहे. 2018 साली माहिती संचालक म्हणून ते निवृत्त झाले. दूरदर्शनच्या गाजलेल्या महाचर्चा कार्यक्रमाच्या 200 भागांसाठी सतत 4 वर्ष त्यांनी रिसर्च अँड रिसोर्स पर्सन म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तर आकाशवाणीवरील महाराष्ट्र शासनाच्या दिलखुलास कार्यक्रमाच्या पहिल्या 500 भागांचे टीम लीडर म्हणून यशस्वी कार्य त्यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेब पोर्टलसाठी करिअरनामा हे सदर त्यांनी सुरू केले आणि त्यासाठी ते नियमित लेखनही करतात. सरांच्या कार्याचा ध्वज केवळ भारतातच फडकतो आहे असं नसून हा ध्वज जगातील अनेक देशात फडकून भारतीय ध्वजाचा मान उंचावतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता या विषयावरील त्यांचे व्याख्यान ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या 4थ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात विशेष गाजले होते. मलेशियातील 4थ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता हा त्यांचा संशोधनपर लेख मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू भाषेत प्रसिद्ध झाला आहे. कोरोना काळातील त्यांच्या समाजकार्याला गौरवण्यासाठी त्यांना कोविड योद्धा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. शासकीय सेवेत कामाची व्याप्ती अमाप असून देखील ज्या समाजाने आपल्याला घडवलं त्या समाजाचे आपण देणे लागतो. समाजाच्या प्रगतीसाठी किंबहुना त्याच्या जडणघडणीत आपला वाटा असायला हवा ही जाणीव त्यांच्या मनात कायम असते. समाजातील आदर्श व्यक्तींच्या कार्याची माहिती व्हावी, येणाऱ्या पिढ्यांनाही मार्गदर्शन मिळावं, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी श्री भुजबळ सरांनी समाजभूषण या पुस्तकाची निर्मिती देखील केली. आपल्या व्याख्यानांद्वारे ते नेहमीच प्रसार माध्यमांनी बातमी छापताना किंवा दाखवताना समाजमन दुभंगणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे आणि सामान्य माणसाला त्याद्वारे उमेद मिळाली पाहिजे असा संदेश देत प्रसार माध्यमांचे मूळ उद्दिष्ट जगापुढे आणतात. न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय पोर्टलचे ते संपादक आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून साहित्य, कला, विज्ञान, व्यवसाय अशा विविध क्षेत्रातील लेखनाला जशी ते संधी देतात त्याप्रमाणे किन्नर समाजाचे प्रश्न, वेश्या समाजाचे प्रश्न, त्यांच्या संतानांचे प्रश्न अशा आजही समाजात तोलामोलाचे स्थान न मिळणाऱ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणीजनांना त्यांच्या लेखनाला ते व्यासपीठ प्राप्त करून देतात. सामाजिक कार्यातील भुजबळ सरांचे योगदान थोर आहे. ज्या न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलचा मी उल्लेख केला त्यावर मी देखील थोडं लेखन सदर स्वरूपात केलंय. व्यक्तीचं मोठेपण ओळखण्याच्या काही खुणा सांगते. भुजबळ सर कोणत्याही सामाजिक संस्था आणि राजकीय स्तरावर भेटणाऱ्या प्रथितयश व्यक्तिमत्वांशी ज्या आदराने सुसंवाद साधत असतील त्याच तितक्याच किंबहुना थोड्या अधिक मायेने माझ्यासारख्या नगण्य लेखन करणाऱ्या व्यक्तीशीही ते संवाद साधतात. माझ्या लेखनासंदर्भात, लेखांच्या स्वरूपासंदर्भात मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे, शंकेचे निरसन क्षणाचाही विलंब न करता सरांनी नेहमीच केलेले आहे. तुटपुंजा कार्याने, तुटपुंजा यशानेही सूज येण्याची आजकालची मानसिकता. अशात भुजबळ सर आपल्यासारखे थोर, समाजशील, विनम्र आणि माणुसकीचा पुरस्कार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक आदर्श आहे. सर, आपल्या आयुष्यातील संघर्ष, इथवरची वाटचाल, संकटांवर मात करून मार्गक्रमण करण्याची लढवई वृत्ती याचं वर्णन करायला शब्द आणि वेळ दोन्ही अपुरं पडेल.
आम्ही धन्य आहोत की आपण आमची विनंती मान्य केली. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाचा स्वीकार केलात. मी साकव्यच्या परदेश परिवारातर्फे आपल्याला विनंती करते की आपण कृपया पदग्रहण करावं. आपण सर्वजण टाळ्या वाजवून सरांचा सत्कार करूयात. सर, आपण कृपया पदग्रहण करा आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. यानंतरचा पुढचा मान असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विलास कुलकर्णी सर. विद्युत अभियांत्रिकी पदवीधर असणारे श्री विलास कुलकर्णी सरांनी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूहाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे. बेस्ट उपक्रम मुंबईचे उपअभियंता म्हणून सेवारत असणाऱ्या सरांनी वाढदिवसाच्या कविता लिहिण्याचा प्रयत्न करता करता या कवितांच्या क्षितिज नसणाऱ्या अफाट विश्वात प्रवेश केला. संत तुकाराम महाराजांच्या भेटी लागे जीवा अभंग ऐकून आपण देखील फक्त भेट विषय घेऊन कविता कराव्यात असं त्यांना सुचलं आणि आजपर्यंत त्यांनी केवळ या एकाच विषयावर 68 कविता केल्या आहेत. त्यांना कवितेचा जरी छंद असला तरी लावणी या काव्य प्रकाराची, या प्रकाराच्या रचनेची त्यांना विशेष आवड आहे. आमच्यासारख्या अज्ञजनांना लावणी ही केवळ शृंगार रसप्रधान असते हेच ठाऊक, परंतु आपण लावणीमध्ये आध्यात्मिक, बैठकीची, शृंगारिक, विनोदी, प्रतिकात्मक असे विविध प्रकार हाताळले आहेत. आता वीररसप्रधान लावण्यांची रचना आपण करत आहात. आत्तापर्यंत भेट व शृंगारिका ही आपली 2 ई-बुक्स शॉपिझनवर प्रकाशित करण्यात आलेली आहेत. हीच पुस्तके लवकरच छापील स्वरूपातही प्रकाशित होणार आहेत. आता यानंतर माझ्या प्रथेप्रमाणे मी वळते ती विलास कुलकर्णी सरांच्या मला झालेल्या परिचयाकडे. साकव्य समूहात सहभाग घेण्याबद्दल ज्यावेळी माझी एक छोटी कविता वाचून त्यांनी मला संपर्क साधला त्यावेळी मी जरा कचरत होते. म्हणजे केवळ या समूहात मध्ये असलेल्या मला असलेल्या सखोल माहितीच्या अभावामुळे, अज्ञानामुळे श्री कुलकर्णी सरांनी केवळ माझा एक मेसेज वाचून माझी द्विधा मनस्थिती ओळखून माझ्या कोणत्या शंका, कोणत्या अडचणी असू शकतील, कोणती माहिती मला आवश्यक आणि उपयोगी होऊ शकेल की ज्यामुळे हा निर्णय घेणं मला सुलभ होईल, हे मी न सांगता न विचारता त्यांनी इत्यंभूत पद्धतीने कळवलं. आज या समूहाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. यात एक जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचं कौशल्य तर दिसतंच, परंतु प्रत्येक व्यक्तीला आदरपूर्वक वागणूक देण्याचा, एका मनुष्याला शोभेल असा दैवी गुणही दिसतो. श्री विलास कुलकर्णी सर, आपले आज इथे मनपूर्वक स्वागत आहे. आपण कृपया प्रमुख पाहुणे पदाचा स्वीकार करावा ही विनंती. टाळ्या वाजवून आपण सर्व श्री कुलकर्णी सरांचा सत्कार करूया. आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत, कारण आपल्याला इतके ज्येष्ठ, श्रेष्ठ अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तर लाभलेले आहेतच, परंतु आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला अतिशय तज्ज्ञ निरीक्षक आणि एक विश्वविख्यात व्यक्तीची विशेष उपस्थिती लाभली आहे. हे आपले अतिथी आहेत श्री विसूभाऊ बापट. कुटुंब रंगलय काव्यात या एकपात्री प्रयोगाचे 40 वर्षांहून अधिक काळ देश विदेशात विक्रमी कार्यक्रम करणारे श्री विसूभाऊ बापट अर्थशास्त्र तज्ज्ञ आहेत. त्यांनी 8 वर्षे सहसंपादक आणि 2 वर्ष प्राध्यापक पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर मात्र हे सर्व सोडून केवळ मराठी कवितेचा त्यांनी वसा घेतला. 26 जानेवारी 1981 पासून हा एकपात्री काव्य नाट्यानुभव ते रसिकांसमोर सादर करीत आहेत. आणि या अभूतपूर्व कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया, वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स ऑफ इंडिया मध्ये झालेली आहे. मी अत्रे बोलतोय हा एकपात्री प्रयोग सादर करणारे प्राध्यापक सदानंद जोशी आणि भराड निघाले लंडनला हा एकपात्री प्रयोग सादर करणारे प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे या दोघांना गुरुस्थानी मानून रचना झालेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 10,000 कविता, 1,000हून अधिक कवी, 70हून अधिक काव्यप्रकार, 10 पेक्षा अधिक मराठी बोली आणि 45 तासाचे पाठांतर आहे. ह्या कार्यक्रमाचे 3,000हून अधिक वेळा सादरीकरण झालेले आहे. प्रसिद्ध कवी श्री शंकर वैद्य यांनी त्यांना काव्यदूत या पदवीने गौरविले आहे. काय योगायोग आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की मुळात कविता म्हणजे काय हेच शोधण्याचा पहिला प्रयत्न असतो, असायला हवा. श्री विसूभाऊ बापट आपल्या कार्यक्रमाद्वारे कवितेची अगदी सार्थ व्याख्या आपल्याला समजावून सांगतात. ती म्हणजे उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. बापट सर, मी आपल्याला विनंती करते आपण कृपया पदग्रहण करावं आणि आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आपण सर्व टाळ्या वाजवून श्री बापट सरांचा सत्कार करूया. यानंतरचा मान आपल्या कुटुंबाचे प्रमुख श्री पांडुरंग कुलकर्णी सर, त्यांचेही मी हार्दिक स्वागत करते.
अभियांत्रिकी शिक्षण, अनेक व्यवसाय समूहांचे आणि संस्थांचे प्रमुख कार्यवाह आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री कुलकर्णी सर कार्यरत आहेत. काव्य, सिनेमा, कथा, नाटक, परिसंवाद, चर्चा, मुलाखती अशी त्यांची सर्वांगीण आवड आहे. साहित्य क्षेत्रात श्री पांडुरंग कुलकर्णी सर अविरत कार्यरत असतात. सामाजिक कार्यक्रमांमध्येही ते हिरिरीने पुढाकार घेताना दिसतात. क्षितिजावरचे शब्द चांदणे, गुजमनीचे यासारखे आणि इतर अनेक कथा, कविता, लेख, निबंध यांचे उत्तम नजराणे त्यांनी सादर केलेले आहेत. आज आपण या सामूहिक कला व्यक्ती विकास मंचाच्या व्यासपीठावर एकत्र जमलेलो आहोत. त्याचे संस्थापकही श्री पांडुरंग कुलकर्णी सर आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त, मानसन्मान प्राप्त असे हे व्यक्तिमत्व आहे. इतके कर्तृत्ववान असून देखील कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे ते आपल्यावर माया करतात. अशा उत्तम उद्योजक, उत्तम नेतृत्व शक्ती असणाऱ्या श्री पांडुरंग कुलकर्णी सरांनाही मी विनंती करते, त्यांनीही पदग्रहण करावं आणि आपल्याच परिवाराने आयोजिलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आपण टाळ्या वाजवून सरांचा सत्कार करूयात. आता आपण या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचलो आहोत. स्वतःच्या काव्य वाचनासाठी, सादरीकरणासाठी सज्ज असणाऱ्या आणि इतरांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आपणा सर्वांच्या या मैफिलीला आता सुरुवात करूयात. आजच्या आपल्या पहिल्या कवयित्री आहेत अरुणा मुल्हेरकर. अरुणाताई मिशिगन, अमेरिका येथील रहिवासी आहेत. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीतून MA ची पदवी संपादन केली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी देखील त्यांनी संपादन केली आहे. गायन, वाचन, लेखन हे त्यांचे छंद आहेत. अरुणाताईंचे तरंग आणि अरुणोदय हे काव्यसंग्रह आणि सूर संगत या नावाने शास्त्रीय संगीतावरील लेखमाला प्रकाशित झालेली आहे. अरुणाताईंची जिद्द आणि उत्साह याचा मला आदर्श ठेवावासा वाटतो. त्या गझलेचे प्रशिक्षण घेत आहेत. अविरत काहीतरी नवीन शिकत राहण्याची वृत्ती हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. त्यांच्या आजच्या कवितेत मला काहीतरी वेगळं दिसलं. पहिल्या आणि तिसऱ्या चरणाची सुरुवात समान शब्दाने होते असं माझ्या लक्षात आलं. मी अरुणाताईंना विनंती करते की त्यांनी आपली कविता तर सादर करावीच, पण हा कवितेचा कोणता विशिष्ट प्रकार आहे, त्याचे काय नियम असतात, याबद्दल आम्हाला जरा माहितीही द्यावी. अरुणाताई, कृपया आपण आपली कविता सादर करावी. नमस्कार सर्वांना. आज परदेशस्थ साकव्य कला व्यक्ती विकास मंचाचे आम्ही सर्व सभासद दुसऱ्या काव्य संमेलनात जमलेलो आहोत आणि मी अरुणा मुल्हेरकर, आताच नाव सांगितलं माझं. मी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे परमतत्व आणि ही श्यामलाक्षरी रचना आहे. श्यामलाक्षरी रचनेचं वैशिष्ट्य असं आहे की 4 ओळीचं एक कडवं असतं. नेहमीप्रमाणे दुसऱ्या आणि चौथ्या कडव्यामध्ये यमक साधलेलं असतं आणि पहिल्या ओळीचा आणि तिसऱ्या ओळीचा पहिला शब्द हा एकच शब्द असतो, म्हणजे कॉमन शब्द आहे तो, परंतु त्या शब्दाचे 2 भिन्न अर्थ असतात. तर अशी श्यामलाक्षरी रचना आहे. मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करते. परमतत्व. कृष्ण हे परमतत्व अवतरले भूवरी. कृष्ण हे परमतत्व अवतरले भूवरी. कृष्ण कृत्य विनाशिन्या पार्थाचे सारथ्य कडी. कृष्ण कृत्य विनाशिन्या पार्थाचे सारथ्य. आता इथे कृष्ण म्हणजे कृष्ण, भगवान कृष्ण, आणि कृष्ण कृत्य म्हणजे दुष्ट घाणेरडं कृत्य. तर हे पहिल्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक कडव्यात काही समजून सांगायची गरज नाही, सगळे कवी आहेत त्यामुळे त्यांना अर्थ कळणार. माया मोह टाळ आधी, माया मोह टाळ आधी, क्षत्रिय धर्म पाळ रे. माया सतत करावी, स्वार्थ बुद्धी तू टाळ रे. माया सतत करावी, स्वार्थ बुद्धी तू टाळ रे. राग नको, लोभ नको, शांत चित्त ठेव सदा. राग नको, लोभ नको, शांत चित्त ठेव सदा. राग गात सूर ताल, सोडू नको तूच कदा. राग गात सूर ताल, सोडू नको तूच कदा. काम क्रोध लोभ हाव, काम क्रोध लोभ हाव, हेच आदि षड्रिपू. काम तू करीत रहा, याच साठी तुझी वपू.
काम तू करीत राहा याच साठी तुझी वपू. कर्म कर तू मानवा, कर्म कर तू मानवा, अनासक्त राहशील. कर्म तुझे तुला कुठे नेईल ते पाहशील. कर्म तुला तुझे कुठे नेईल ते पाहशील. धन्यवाद. खूपच सुंदर रचना अरुणाताई. आणि रचनात नियमात बांधत असताना त्यातली आर्तता, हळवेपणा सुद्धा कमी कसा नाही होता कामा, हे अरुणाताई आपल्या कवितेने आज दाखवून दिलं. आपले खूप खूप आभार की आपण कविता सादर केलीत आणि या काव्य प्रकाराची माहिती दिलीत. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. यानंतरच्या आपल्या कवयित्री आहेत नीला बर्वे. मूळच्या मुंबईच्या असलेल्या नीलाताई सध्या सिंगापूर येथे वास्तव्यास आहेत. नीलाताईंनी BSc जर्नालिझम असे शिक्षण केलेले आहे. त्यांचा रानफुले हा प्रकाशित काव्यसंग्रह आहे. याशिवाय ठाणे, गोवा, पणजी येथील आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमांवरून ललित लेख, कथा, नाट्यछटा, कविता प्रसारित करण्यात आल्या आहेत. ग्रंथालीतर्फे आयोजित अनेक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. साहित्य सेवेचे आपले कार्य त्यांनी सिंगापूर येथूनही सुरू ठेवले आहे. कला आणि खेळ याची फार क्वचित सांगड होताना दिसते. नीलाताईंनी मात्र कॅरम, बुद्धिबळ या खेळात अनेक बक्षिसे संपादन केलेली आहेत. आपल्या सुंदर सजलेल्या मैफिलीची ते एका वाफाळत्या पेल्यानी लज्जत वाढवणार आहेत. बघूयात कशी ते. मी नीलाताईंना विनंती करते त्यांनी कृपया आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे वाफाळणारा एकच प्याला. हेसाळ वाफाळणारा कप, हेसाळ वाफाळणारा कप, त्यात हवा तो स्वाद. घेत एक एक गुटका, मारा गप्पा तासन तास. सीसीडी मध्ये दृश्य हे परिचित, सीसीडी मध्ये दृश्य हे परिचित, तिथे पितो कॉफी हे सांगणे प्रतिष्ठित. एक उत्तेजित करणारे पेय, एक उत्तेजित करणारी पेय ही ओळख झाली पुराणी. नव्या दमाची नवी पिढी गतिमान ताणयुक्त आयुष्यात त्यांची मागणीच वेगळी. कुणी म्हणे लहान वय बराच पैसा हाती, कुणी म्हणे लहान वय बराच पैसा हाती, ना पुढचा विचार कुठेही उधळती. परी दिसते तसे नसे कधी कधी. मिळवण्यात तोच पैसा, मिळवण्यात तोच पैसा, आव्हाने झेलती, झगमगी दुनियेमध्ये काम करती. हवी शांतता त्यांसही, हवी शांतता त्यांसही ती येथे मिळते. कामाशिवाय बसून ये, कामाशिवाय बसून यायची इथे पाटी नाही. असेल घाई तर चहा घ्यावा कुठेही टपरीवरी. आस्वाद घ्या, आस्वाद घ्या फेसाळणारी कॉफीच हवी. आग्रहाने मुलाच्या, आग्रहाने मुलाच्या मीही चढली सीसीडीची पायरी. कॉफीचे विविध प्रकार समजावताना, कॉफीचे विविध प्रकार समजावताना तो फुलारून येई. कौतुके बघता आनंदे आस्वाद घेता कॉफीचा, कौतुके बघता आनंदे आस्वाद घेता कॉफीचा. उमजले मला येथे पिढीचे अंतर कमी होईल. दुधात कॉफी जशी मिसळून जाईल, दुधात कॉफी जशी मिसळून जाईल, गप्पात त्याच्यानी हरवून जाईल. पण आठवी तक्षणी मज माझी आई. कॉफी पिणं ही थेर्र, कॉफी पिणं ही थेर्र म्हणण्याच्या जमान्यात कॉफी, साखर, दूध आणि वेलची एकजीव होई तो ढवळत राहील. अन आस्वाद घेताना दोघी मिळून, अन आस्वाद घेताना दोघी मिळून बालिश गप्पात माझ्या तन्मय होईल. वाटते आज जपता जपता नाते 3 पिढ्यांचे, वाटते आज जपता जपता नाते 3 पिढ्यांचे, स्वतःच पिढीजात झाली ही कॉफी. खूपच सुंदर कविता नीलाताई. एक कॉफीचा पेला किती भावना घेऊन येऊ शकतो, त्यात आपलीही तरळत वाफ होते, हे आज आपल्या कवितेने सिद्ध केलं. सीसीडी सारख्या जागांवर टीका करणारे, तिथे दिसणाऱ्या पिढीवर टीका करणाऱ्यांपासून ते त्यामागची आजच्या पिढीची मानसिकता आणि त्यातूनही जपलेली नाती
आणि हे सगळं केवळ एका कॉफीच्या वाफाळत्या पेल्याच्या निमित्ताने. खूपच सुंदर कविता. मनापासून आभार नीलाताई. यानंतरच्या आपल्या पुढच्या कवयित्री आहेत स्मिता भीमनवार. सिंगापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या स्मिताताईंनी BA BEdचा पदवीक्रम पूर्ण केलेला असून त्यांना काव्य आणि साहित्याची आवड आहे. संगीत, नृत्य, नाटक, पर्यटन याची आवड असणाऱ्या स्मिताताईंनी नाटकात भूमिका देखील केलेली आहे. नित्य नवीन शिकण्याची आवड असण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे मार्गक्रमणही चालू असते. आज ते आपल्या कवितांच्या मैफिलीत हिरवळ पेरणार आहेत. पाहुयात कशी ते. मी त्यांना विनंती करते त्यांनी कृपया आपली कविता सादर करावी. काव्य परदेशी परिवार साहित्य मंच समूह आयोजित द्वितीय काव्य संमेलनात मी स्मिता सुहास भीमनवार सिंगापूर येथून सहभागी होत आहे. माझी काव्य रचनाचं शीर्षक आहे हिरवळ निसर्गाची. निसर्गाने दिले अनमोल वरदान, पर्यावरणाचे आपण रक्षण करणं. एक झाड लावू निसर्ग संवर्धन, विचारांचे करू प्रचार साकारण्या. झाडे सुंदर बहरलेली सृष्टी, प्राणी पक्षू पाखरे आनंदी, प्राणवायू ऑक्सिजन साठा वाढते, पावसाने धरा होईल अंतरंगी, वृक्ष देत असे सावलीची माया, फळे येतील गोमटी रसकरी, औषधोपयोगी झाडे रोग पळवी, हृदया करुणी वन्यजीव रक्षण करी. कडुलिंब तुळस शिवग्या दारू दारी, चला जपूया परोपकारी, वसुंधरेचे सौंदर्य नव बहरावी, हरित क्रांती घडवून आणू सर्वांवरी. आज निर्धार करूया मिळून सारे, एक झाड तरी आपण दारी लावू, मखमली धरा सौंदर्याची दिस फुलून, रक्षसित पवन गीत आनंदाचे गाऊ, निसर्गाने दिले अनमोल वरदान. धन्यवाद. खूपच सुंदर कविता स्मिताताई, आणि आपण इतकी छान सुरेल आवाजात ती गाऊन आमच्या समोर प्रस्तुत केली त्याबद्दल खूप खूप आभार. आपण निसर्ग कवी, बालकवी आणि निसर्गकन्या बहिणाबाईंचे पूजक आहोत. आज मात्र आयुष्यातून आणि कवितेतून निसर्ग हरवतोय की काय असं खूप वेळा वाटतं. आपल्या कवितेने मात्र निसर्गाच्या आणि त्याच्या सौंदर्याच्या आणि त्याचे प्रती आपल्या कर्तव्याच्या जाणीवांचं भान पुन्हा एकदा जागृत केलं. स्मिताताई, आपले मनपूर्वक आभार. यानंतरच्या आपल्या कवयित्री आहेत वर्षा हळबे. ह्युस्टन टेक्सास येथील वास्तव्य करणाऱ्या वर्षाताईंनी मुंबई येथून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची पदवी घेतली आहे. लँडस्केप आर्किटेक्चर आणि रिजनल प्लॅनिंगमध्ये डबल मास्टर्स केले आहे. त्या एका डिझाईन फर्ममध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. गोवा येथील डॉक्टर अनुजा जोशी यांच्या उन्हाचे घुमट खांद्यावर या मराठी काव्यसंग्रहाचा त्यांनी इंग्रजीत अनुवादही प्रकाशित केला आहे. त्यांचा पोएट्री प्ल्यूम नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. दिल कहे मेरा मुझसे या स्वरचित हिंदी कवितांचा संग्रह देखील प्रकाशित झाला आहे. आज त्यांची कविता आपल्या मैफिलीत दिव्यांची रोषणाई करणार आहे. हे दिवे नक्की कोणते आहेत
आणि ते कोणत्या प्रकाशाकडे नेणार आहेत ते पाहूया. मी वर्षाताईंना विनंती करते त्यांनी कृपया आपली कविता सादर करावी. धन्यवाद गौरी. मला साकव्य परिवारात सामील करून घेतल्याबद्दल तनुजा प्रधान यांचे पण खूप आभार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे दिवे लागले दिवे. पापण्यांवरती दिवे चिमुकले, लुकलुकती बघ अश्रूंचे. पापण्यांवरती दिवे चिमुकले, लुकलुकती बघ अश्रूंचे. डबडबती कधी पाझरती, लकेरी ओढीत खूप कवडसे. किती आवरले दूर लोटले, भरती घन हे अंगणामध्ये. किती आवरले दूर लोटले, भरती घन हे अंगणामध्ये. परसामधल्या शेवंतीवर लवण जलाचे पडती सडे. अंगणातल्या परी घातले, दिवस आठवता सोनेरी ते. अंगणातल्या परी घातले, दिवस आठवता सोनेरी ते. पुन्हा एकदा लागती दिवे, सुखदुःखाच्या सुमनांचे. केली किमया कशी काळाने, केली किमया कशी काळाने. दिवस उगवती नित्य नियमाने. घेत उशाला सहज स्मृतींना, घेत उशाला सहज स्मृतींना. झेपावते मी प्रकाशाकडे. धन्यवाद. खूपच तरल कविता. डोळ्यात जेव्हा पाणी साचतं तेव्हा बाहेरचं जरी स्वच्छ दिसत नसलं तरी आतलं सगळं स्वच्छ दिसत असतं. कधी सुख कधी दुःख आणि त्यांनी लावलेले हे अश्रूंचे दिवे. सुंदर रचना. आपले खूप खूप आभार वर्षाताई. आपल्या पुढच्या कवयित्री आहेत शिल्पा तगलपल्लेवार. मूळ चंद्रपूरच्या असणाऱ्या शिल्पाताई 13 वर्षांपासून केमन आयलंडच्या रहिवासी असून त्यांनी MA MCOM आणि LLB केलेले आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात MA केलेले असून त्यांना पेंटिंग, लेखन, बागकाम असे छंद आहेत. त्या क्रिएटिव्ह आर्टिस्ट असून त्यांची शिल्पाज युनिक आर्ट नावाची स्वतःची कंपनी आहे. त्यांनी आकाशवाणीच्या चंद्रपूर रिजनच्या रेडिओ स्टेशनच्या RJ म्हणून देखील कार्यभार सांभाळला आहे. कला संस्कृतीसाठी कार्यरत असणाऱ्या नवोदिता या संस्थेच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थिनींच्या पथकाचे नेतृत्व केलेले आहे. अनेक सामाजिक चळवळी आणि आयलंडवरच्या कला आणि संस्कृतीची जोडणाऱ्या आपल्या परंपरा जतन करणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. शिल्पाताईंनी केलेले ॲक्रेलिक पेंटिंग प्रिन्स चार्ल्सला भेट देण्यात आले आहे. या अशा एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मी विनंती करते कृपया आपण आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी शिल्पा तगलपल्लेवार केमन आयलंडवरून आहे. आणि गौरी धन्यवाद माझी खूप छान ओळख करून दिल्याबद्दल. आणि तनुजाचे खूप आभार मला साकव्य परिवारात सामील केल्याबद्दल. आणि सर्व अतिथींचे आणि पाहुण्यांचे स्वागत आणि सर्व सभासदांचे. माझी कविता आहे मी मराठी. आणि ही कविता सादर करण्याचा एकच उद्देश आहे की नुकताच महाराष्ट्र दिन झालेला आहे आणि एक मराठी जे सातासमुद्रा पलीकडे राहून मराठी जतन करते आहे त्याचा मला खूप गर्व असतो. त्या संदर्भातच मी ही कविता लिहिलेली आहे. तर मी मराठी. मला गर्व आहे मराठी असण्याचा, अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा. जपते मी इथेही मराठी भाषा, रुजविते इथेही संस्कृतीची ललाट रेषा. माझी निष्ठा माझ्या मातीशी, मला माझ आहे मराठी असण्याची. मान मराठी, अभिमान मराठी, माझे अवघे तन मन धन मराठी. श्वासात फुलविते मी मराठी, माझ्या कवितेत असते नेहमीच मराठी. मी रंगविते स्वप्नांची चित्रे, मी रंगविते स्वप्नांची चित्रे, असते त्यातही माझी सुंदर मराठी. माझ्या रक्ताचा रंगही मराठी, माझ्या रक्ताचा रंगही मराठी, माझ्या रक्ताचा रंगही मराठी. श्वासातून माझ्या झंकारते मराठी. गौरव गाणे गाते,
गौरव गाणं गाते मुखी असते फक्त माझी मराठी. पाठी वाहते मी मराठी, ओठी असते गुणगान मराठी. माझ्या विचारांची रास मराठी, माझा श्वास मराठी, उच्छ्वास मराठी, कणाकणात मराठी, रक्तात माझ्या मराठी. माझ्या घरी नांदते मराठी, माझ्या घरी नांदते मराठी. गौरव गाण गाते गुणगुणते मी मराठी. मधुर बोलीचा कणखर बाण्याचा आत्मा माझा मराठी. सह्याद्रीचा वारा झुलतो, मनामनात मराठी फुलतो. फडकविते झेंडा मी, भगवा उद्धार करते मी मराठी. माझी निष्ठा माझ्या मातीशी, माझी निष्ठा माझ्या मातीशी. माझी स्फूर्ती अनकीर्ती, माझी स्फूर्ती अनकीर्ती. वाहते मी आहे मराठी. भाग्य मला लाभले, भाग्य मला लाभले, या नव्या देशातही मी मराठीची बीजे रुजविले. भाग्य मला लाभले, या नव्या देशातही मी मराठीची बीजे रुजविले. वाळूतही या मी मराठी पेरिले, वाळूतही या मी मराठी पेरिले. माझ्या संस्कृतीचे इथेही जतन मी केले. आपण म्हणतो ना की माझी माती, भारतात मी त्या मातीत जन्मलो. तसं केमन आयलंड मध्ये समुद्राच्या आजूबाजूला वाळू आहे, म्हणून मी त्या वाळूचा संदर्भ केलाय. भाग्य मला लाभले, या नव्या देशातही मी मराठीची बीजे रुजविले. वाळूतही या मी मराठी पेरिले. माझ्या संस्कृतीचे इथेही जतन मी केले. समुद्रापलीकडे आचार विचाराने, माझ्या कृत्याने, माझ्या मराठीला मी इथेही जिवंत ठेविले. माझ्या मराठीला मी इथेही जिवंत ठेविले. जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद. खूपच सुंदर कविता. ज्या मराठी भाषेने आपल्याला हे साहित्याचं, कवितेचं दालन उघडून दिलं, त्या मराठी भाषेचे, मराठीपणाचे हे अभिमान गीत. माझं दैवत श्री सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आपण त्याच अभिमान गीतास आज आपल्या कवितेद्वारे दुजोरा दिलात. आपले खूप खूप आभार की आपण इतकी सुंदर कविता आमच्या समोर सादर केली. आता यानंतरच्या आपल्या पुढच्या कवयित्री आहेत प्राची देशपांडे. निगडी पुणे येथील प्राचीताईंनी मानसशास्त्रात BA ची पदवी संपादन केलेली आहे. प्राचीताईंचा परदेश शाखेच्या पहिल्या काव्यसंमेलनातही सहभाग होता. त्यावेळी त्यांनी संस्कारांचं महत्त्व सांगणारी एक उत्कृष्ट रचना सादर केली होती. आज त्याच संस्कारातून घडत जाणाऱ्या आयुष्याबद्दल ते आपल्याला काहीतरी सांगणार आहेत. मी त्यांना विनंती करते, त्यांनी कृपया आपली कविता सादर करावी. नमस्कार सर्वांना. साकव्य परदेशी परिवारमध्ये मला संधी दुसऱ्यांदा देत आहे, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. आणि अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांना नमस्कार करून मी माझी कविता सादर करते. कविताचं नाव आहे आयुष्यावर बोलू काही. आयुष्य म्हणजे जीवन एका श्वासाचं अंतर. आयुष्य म्हणजे जीवन एका श्वासाचा अंतर. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास घ्यावा जाणून निरंतर. 184 योनी जीव फिरत राहतो. 184 योनी जीव फिरत राहतो. गतजन्मीचे पापपुण्य भोगण्यास धरेवर येतो. सुखदुःख कर्मफलानुसार, सुखदुःख कर्मफलानुसार चढ उतार येते आयुष्यात. हेही दिवस जातील खूणगाठ बांधा मनात. प्रयत्नवाद सोडू नये, प्रयत्नवाद सोडू नये. ठाम असावा आत्मविश्वास. परिस्थितीशी करावा सामना, भिऊ नये संकटास. माता पिता आपले जन्मदाते, माता पिता आपले जन्मदाते. आज्ञापालन त्यांचे करावे, आशीर्वाद त्यांचे घ्यावे. दुःख त्यांना कदापि न द्यावे. ईश्वरावर दृढ श्रद्धाभाव, ईश्वरावर दृढ श्रद्धाभाव. नामस्मरणाची कास धरावी. संसार आणि परमार्थ सांगड प्रत्येकाने घालावी. आयुष्यावर बोलू काही, आयुष्यावर बोलू काही. संध्याच्या या हृदयास भिवविती.
कवन रूपे राहतील परी सुरती मैत्री आणि नाती गोती. कवन रूपे राहतील परी सुरती मैत्री आणि नाती गोती. धन्यवाद. वा वा प्राचीताई, खूपच सुंदर कविता. आणि शेवटचे 4 चरण या कवितेचे तर खरोखर संपूर्ण आयुष्याचा सार सांगणार आहेत. 4 ओळीत आयुष्य बांधून दाखवा असं जर कोणी म्हटलं तर मला वाटतं याहून सुयोग्य ओळी नसतील. आयुष्यावर बोलू काही, संध्याछाया हृदयास भिवविती, कवन रूपे राहतील परी स्मृती मैत्री आणि नाती गोती. वा वा प्राचीताई, आपले खूप खूप आभार. यानंतरच्या आपल्या पुढच्या कवयित्री आहेत कल्याणी मसादे. त्यांचं अतिशय सुरेल आवाजात कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायलेलं भजन तर आपण सर्वांनी ऐकलंच. मूळच्या वर्ध्याच्या असणाऱ्या कल्याणीताई सध्या रशिया येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी MBBS MD असा शिक्षणक्रम पूर्ण केलेला असून आवड म्हणून मराठीत BA केलेले आहे. त्यांना संस्कृत, रशियन आणि जर्मन भाषेचे सखोल ज्ञान आहे. त्या संगीत विशारद आहेत. वाचन, लेखन, अभिनय, वादविवाद, शास्त्रीय संशोधन उपक्रम असे त्यांचे अनेक छंद आहेत. त्यांचे लेख आणि कविता अनेक दैनिके, साप्ताहिके, मासिके यातून प्रकाशित झालेले आहेत. शॉर्ट फिल्मसाठी स्टोरी रायटिंग त्यांनी केलेले आहे. व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीच्या कंटेंट रायटर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. वय वर्ष 28 मध्ये आपलं कार्य इतकं अफाट आहे. आपण वयाने आमच्यापेक्षा लहान असलात तरी आमच्यासाठी प्रेरणा आहात. आज कल्याणीताई देखील आपल्याला आयुष्याबद्दल काहीतरी सांगतायत. बघूयात काय ते. मी त्यांना विनंती करते त्यांनी कृपया आपली कविता सादर करावी. थँक्यू गौरीताई. आणि सर्वप्रथम पुनश्च आपणा सर्वांना, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांना माझा सस्नेह नमस्कार. आणि फार वेळ न घेता थेट कवितेला सुरुवात करतेय. आणि माझ्या कवितेचं नाव आहे आयुष्य. आज म्हटलं आयुष्य विणायला घेऊया, जमतंय का ते बघूया, वाटलं अगदी सोपं असेल. रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल. प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे, 1-2च का सगळेच वापरायचे. मग ठरवलं फक्त छान छानच धागे घेऊ. 1 काय 2 काय सगळेच एकमेकांत विणू. सुरुवात केली वात्सल्याच्या धाग्याने. धागा होता फार उबदार आणि मुलायम. म्हटला छान आहे हा धागा, धाग्याने या वीण राहील कायम. मग घेतला एक मैत्रीचा धागा. म्हणता म्हणता बऱ्याच भरल्या की हो जागा. थोडं थोडं आयुष्य आता आकार घेऊ लागलेलं. एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला. प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला आणि हळूहळू वीण घट्ट होत गेली. तरी देखील कसली तरी कमी मात्र होती. मग घेतला एक नाजूक प्रेमाचा धागा. धागा होता सुंदर आणि रेशमी. धाग्याने या आयुष्याला अर्थ आला लागून. एक एक घेतला धागा यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा. आयुष्याला त्यामुळे एक नवा उद्देश मिळाला. सगळेच धागे छान आणि सुंदर होते. तरी देखील त्यांच्यातल्या काहींचे मन मात्र अजूनही खिन्न होते. काही धागे पडले होते निवांत असेच. म्हटलं बघूया तरी ह्यांच्यामुळे आयुष्य होतंय का सुरेख. मग घेतला एक धागा दुःखाचा आणि निराशेचा, एक धागा अपयशाचा आणि एक पराजयाचा. हे 4ही धागे विणता एकमेकांमध्ये आयुष्याला त्यामुळे आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे. अपयशाशिवाय यश नाही, दुःखाशिवाय सुख नाही, पराजयाशिवाय जय नाही आणि निराशेशिवाय आशा नाही. महत्व पटलं आहे सगळ्या धाग्यांचं आज मला. फक्त सुंदर सुंदर धाग्यांनीच मजा नसते आयुष्याला. साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही रंगसंगती ही लागतेच. मग आयुष्य विणतानाच आपल्याला भीती का बरं वाटते. सर्व धागे एकमेकांत विणूनच एक परिपूर्ण आयुष्य बनत असतं. पण कुठला धागा कुठे आणि कसा वापरायचा हे मात्र ज्याचं त्याच्यावर अवलंबून असतं. धन्यवाद. खूपच सुंदर कविता. फक्त सुंदर सुंदर धाग्यांनीच मजा नसते आयुष्याला. अगदी खरं. आज पुन्हा एकदा गदिमांची आठवण. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. आपण इतकी सुंदर कविता सादर केली त्याबद्दल आपले मनापासून आभार. पुढचा मान
आपल्या तनुजाताईंचा. चार्ल्स्टन येथे वास्तव्यास असणाऱ्या तनुजाताईंनी मानसशास्त्रात MA केले आहे. वाचन, कथा, कविता, लेख, अलग लेखन असे त्यांचे छंद आहेत. त्यांचे YouTube चॅनल असून त्यावर त्या स्वरचित कवितांचे सादरीकरणही करतात. त्यांचे साहित्य अनेक दिवाळी अंक, ऑनलाईन पोर्टल, ई-बुक्स, ऑनलाईन वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेले आहे. लवकरच एक प्रातिनिधिक काव्यसंग्रहही प्रकाशित होणार आहे. अशा या आपल्या परदेश शाखेचा प्रमुख, अत्यंत निपुण समन्वयक आणि एक शिस्तबद्ध पण मायाळू व्यक्तिमत्व असणाऱ्या तनुजाताईंना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद गौरी. कार्यक्रमाचे अध्यक्ष भुजबळ सर, आपले प्रमुख पाहुणे विलास कुलकर्णी सर, आपले विशेष अतिथी विसूभाऊ बापट सर आणि आपले पालक चालक पांडुरंग कुलकर्णी सर, सगळ्यांना नमस्कार आणि माझ्या सहभागी कवयित्रींना पण नमस्कार. मी माझी कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे गावाकडे निघताना. आज गावाकडे निघताना क्षणभर पाय अडखळला. आज गावाकडे निघताना क्षणभर पाय अडखळला, सोबत चिदोरी आठवणींची घेऊन जाऊ म्हणाला. पूर्वी गावाला लाल डब्याच्या एसटीतून जायचो. पूर्वी गावाला लाल डब्याच्या एसटीतून जायचो. वाटेत चणे, फुटाणे, खडीसाखर अन लिमलेटच्या गोळ्या खात जायचो. जेवायला सोबत आईने केलेली तूप चटणी पोळीची सुरळी असायची. जेवायला सोबत आईने केलेली तूप चटणी पोळीची सुरळी असायची. अन परत भूक लागली तर सोबत असलेली ग्लुकोज मारीची बिस्किटे खायची. तहान लागली तर पाणी प्यायला शाळेची पाण्याची बाटली असायची सोबत. तहान लागली तर पाणी प्यायला शाळेची पाण्याची बाटली असायची सोबत. नाही म्हणायला काचेच्या बाटलीत असायचे घरून आणलेले लिंबाचे सरबत. गाणी म्हणत हसत खेळत आईच्या मांडीवर खुशाल झोपत. गाणी म्हणत हसत खेळत आईच्या मांडीवर खुशाल झोपत. लाल डब्यातला प्रवास संपायचा खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत. गाव जवळ येताच गावाबाहेरची घरे दिसत. गाव जवळ येताच गावाबाहेरची घरे दिसत. ओळखीची खूण पटली की घराचे अजूनच वेध लागत. आताशा लाल डब्याच्या एसटीने जाणे दूरच राहिले. आताशा लाल डब्याच्या एसटीने जाणे दूरच राहिले. एसी गाडीतून प्रवास करणेच आताचे जीवन झाले. नाहीत आता लिमलेटच्या गोळ्या, नाहीत आता तूप चटणीच्या सुरळ्या. नाहीत आता लिमलेटच्या गोळ्या, नाहीत आता तूप चटणीच्या सुरळ्या. भूक लागली तर वाटेत फूड मॉल, नाहीतर हॉटेल किंवा ढाब्यात जातो खायला. गावाकडे जाताना गावाबाहेरील घरांच्या खुणाही आता नाहीशा झाल्या. गावाकडे जाताना गावाबाहेरील घरांच्या खुणाही आता नाहीशा झाल्या. रस्त्यावरच्या झाडांच्या जागा छोट्या मोठ्या घरांनीच घेतल्या. बदललेल्या ह्या गोष्टींनी आज मनात काहूर माजलंय. बदललेल्या ह्या गोष्टींनी आज मनात काहूर माजलंय. कारण परत आज गावाला जायला मनातलं कोंबडं आरवलंय. बदललेल्या ह्या गोष्टींनी आज मनात काहूर माजलंय. कारण परत आज गावाला जायला मनातलं कोंबडं आरवलंय. गावाकडे आज निघताना सोबत घेतलीये शिदोरी आठवणींची. गावाकडे आज निघताना सोबत घेतलीये शिदोरी आठवणींची. ओळखीच्या खुणा शोधणारी बेडी अडखळलीये मनावरची. ओळखीच्या खुणा शोधणारी बेडी अडखळलीये मनावरची. धन्यवाद. खूपच सुंदर कविता तनुजा. लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. एसटीचा प्रवास म्हणजे एक ॲडव्हेंचर असायचं. प्रवासात काय करायचं, प्रवासात कोणती गाणी म्हणायची इथपासून ते कुठल्या स्टॉपवर काय खायचं इथपर्यंत सगळं ठरलेलं असायचं. तुझी कविता मला खूप आवडली. याचं कारण केवळ प्रवास वर्णन किंवा ह्या आठवणी जाग्या करणं इतकंच त्यातून सांगायचं नव्हतं, तर तेव्हाचा निरागसपणा, छोटे छोटे आनंद कसे हरवतायत याची खंतही तुझ्या कवितेतून व्यक्त झाली. मला वाटतं तो अडखळलेला जो पाय होता तो हा असाच अडकलेला होता.
खूपच छान. आणि अशाच सुंदर सुंदर कविता आमच्यासाठी घेऊन ये, ही हक्काची मागणी. धन्यवाद. आपल्या समूहावरच्या सर्व कवयित्रींनी अतिशय सुंदर सादरीकरण केलं आहे आणि गौरी तुझं तर सूत्रसंचालन, त्याच्याबद्दल काय बोलू. अगदी खरं सांगायचं तर असं वाटतंय की ऐकतच राहावं. त्यामुळे मला वाटतं एक कविता तुझीही होऊन जाऊ दे आता. धन्यवाद तनुजा. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवेंद्र भुजबळ सर, प्रमुख पाहुणे श्री विलास कुलकर्णी सर, तज्ज्ञ निरीक्षक विशेष उपस्थिती श्री विसुभाऊ बापट सर आणि आपले परिवाराचे प्रमुख श्री पांडुरंग कुलकर्णी सर, सगळ्यांना माझा सादर सप्रेम नमस्कार. इथे असलेले सर्व कवयित्री ज्यांनी इतक्या सुंदर सुंदर कविता सादर केल्या त्यांना माझा सप्रेम नमस्कार. आणि आज मला इथे कविता वाचनाची, सूत्रसंचलनाची संधी मिळतेय याबद्दल आधी सर्वांचे आभार. आणि कविता वाचनाची संधी दिलीत त्याबद्दल मला भाग्यवान समजते की मला माझी कविता हे वाटणं असतं. प्रत्येक कवितेच्या जन्माचा एक प्रवास असतो. तर ते माझं वाटणं आज इथे मला प्रस्तुत करता येत आहे. ही माझी आजची कविता आहे, सांगा मला. कुठल्या तरी क्षणी मनात असा एक छोटासा विचार आला की कवितेचं श्रेय, ज्या वेळेला मी कवितेला म्हणते की ही कविता माझी आहे, हे कवितेचं श्रेय खरंच माझं असतं? हे श्रेय मी घेणं हे का चुकीचं आहे किंवा माझ्या मनात नक्की का विचार आहे, हे मी आज माझ्या सांगा मला ह्या कवितेद्वारे सादर करते. सांगा मला हे कळ्या फुलांनो, सांगा मला हे कळ्या फुलांनो, जरा तुम्हीही वणवाऱ्यांनो, वरता खरे नदी झऱ्यांनो, सांगा बरे डोंगर खोऱ्यांनो, चिवचिव करा हे पाखरांनो. कवितेस माझ्या मी माझी म्हणते, कवितेस माझ्या मी माझी म्हणते, परिनाद त्यात तुमचे गुणगुणते, परिनाद त्यात तुमचे गुणगुणते, नवलाई हिरवेपण तुमचे, करुणाई बरवेपण तुमचे, अंकुरणही पर्जन्याचे, स्फुरणही चैतन्याचे, नवलाई हिरवेपण तुमचे, करुणाई बरवेपण तुमचे, अंकुरणही पर्जन्याचे, स्फुरणही चैतन्याचे, शब्द स्पर्श मज तुम्ही शिकवले, रूप रंग मज तुम्ही दाखवले, रूप माझे मी शब्दात पाहते, श्वास लिहिते त्यात वाहते, एक एक श्वास मज सृष्टी देते, एक एक श्वास मज सृष्टी देते, ते श्वास उमगण्या दृष्टीही देते. सारे हे जे तुमचे आहे, धमन्यात माझ्या अखंड वाहे, सारे हे जे तुमचे आहे, धमन्यात माझ्या अखंड वाहे, जाणीव तुमची नेणीव तुमची, संवेदन करते पण तुमचे, जाणीव तुमची नेणीव तुमची, संवेदन करते पण तुमचे, प्रेरण उत्स्फुरण दिसणे पण तुमचे, माझे आपुले असणे पण तुमचे. कवितेत मी असते का, कवितेत मी असते का, तुम्हास तरी मी दिसते का, मग म्हणू कशी मी कवितेस माझी, कळवा मजला तुमची मर्जी, मग म्हणू कशी मी कवितेस माझी, कळवा मजला तुमची मर्जी, कळवा मजला तुमची मर्जी. धन्यवाद. अप्रतिम कविता आणि तितकंच अप्रतिम त्याचं अभिवाचन गौरीताई, खूप धन्यवाद. कवितेत उतरते ती ह्या चराचरातील सृजनशीलतेची शक्तीच आहे, हे तुम्ही अगदी कवितेतून दाखवून दिलं. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. धन्यवाद तनुजा. इथे आपल्या सर्वांचं काव्य सादरीकरण पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. कोणतीही विशिष्ट गोष्ट करून आलो, काही कौतुकाची गोष्ट करून आलो की सर्वप्रथम घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडायचं, असं मी लहानपणी शिकले आणि ते अजूनही आचरणात आणते आहे. त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात आता सर्वप्रथम मी श्री पांडुरंग कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला सांगावं, आपलं मनोगत व्यक्त करावं.
श्री पांडुरंग कुलकर्णी सर. सर्वांना माझा नमस्कार. मी पांडुरंग कुलकर्णी, साकव्य अर्थात साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या या तिसऱ्या परदेशस्थ कवींच्या काव्य संमेलनामध्ये उपस्थित आहे. आतापर्यंतचा जो जवळपास तासभर आपण त्या कविता ऐकत आलेलो आहोत, जे सूत्रसंचलन ऐकत आलेलो आहोत, याच्याकडं दृष्टिक्षेप टाकला तर इतकं मन भरून येतं, ऊर भरून येतो की खरंच व्यक्तित्व विकास घडत आहे याची साक्ष देणारी ही घटना आहे. विविध प्रकारच्या कविता विविध अंगाने विविध अनुषंगाने प्रस्तुत केल्या जात आहेत आणि त्या परदेशस्थित असणाऱ्या भारतीय कवी आणि कवयित्रीकडून. हे सगळं ऐकत असताना ऐकतच राहावं असं वाटतं. ते कवींचं कविता सादरीकरण आणि त्याचबरोबर सूत्रसंचिलिकेचं सूत्रसंचालन सुद्धा. एखाद्या पाहुण्यांची, अध्यक्षांची किंवा उपस्थित व्यक्तींची ओळख करून देण्याचं जे कसब आहे ना, ते सूत्रसंचालनातून इतकं छानपणे आपल्याला मिळतं आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं रसग्रहण सुद्धा असतं. हे इथं मला नमूद करावंसं वाटतं. कविता ज्या वेळेला सादर होते, कवीची ओळख करून दिली जाते आणि त्याच्या मधला जो गॅप आहे तो निवेदनाचा, तो निवेदन करीत असताना गौरीताईंनी इतक्या सुंदर प्रकारे ते निवेदन केलेलं आहे की ते निवेदन म्हणावं, सूत्रसंचलन म्हणावं की रसग्रहण म्हणावं की समीक्षण म्हणावं, हा प्रश्न उपस्थित होतो. हे त्यांच्या यशाचं फार मोठं गमक आहे, म्हणून मला त्यांचं विशेषत्वानं कौतुक करावंसं वाटतं. त्यांच्या तोडीस तोड असणाऱ्या आपल्या विभाग प्रमुख तनुजाताई, त्यांचं तर खरंच हॅट्स ऑफ. त्यांनी खरंच या दोन जोडी जी आपली आहे, गौरीताई आणि त्या दोघींचं जे कार्य आहे ते खरंच उत्तम आहे, सुंदर आहे. त्यांनी साकव्याच्या परदेश विभागाचं कार्य इतक्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे की आतापर्यंतचे जे आपले साकव्याचे 20 ग्रुप आहेत, 20 शाखा आहेत, त्या 20 शाखामध्ये सर्वोच्च शाखा जर कुठली असेल तर ती गझल शाखा आहे आणि त्यानंतर दुसरा नंबर जर कुठला लागत असेल तर हा परदेशी कवी कट्ट्याचा लागतो. हे याबद्दल मला प्रचंड कौतुक आहे. मला अभिनंदन करावं वाटतं त्या दोघींचं आणि इतर सर्व घटकांचं सुद्धा. त्याच्यामध्ये सूत्रसंचालक आले, ग्राफिक्सकार आले, प्रबंधनकार आले, कवी आले, सहभागी आले, सर्वजण आले. उत्तम नियोजन आणि उत्तम सादरीकरण हा त्याचा गाभा आहे. अरुणा मुल्हेरकर, नीला बर्वेताई, बामणवार, वर्षा हळवे, शिल्पाजी, प्राचीजी, तनुजाजी आणि गौरी सर्वांनी आपापल्या कविता इतक्या सुंदर सादर केलेल्या आहेत की खरंच म्हणजे कौतुकाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून मी या सर्व टीम वरती प्रचंड खुश आहे आणि त्यांना विशेष असं त्यांचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाचं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे व्यक्तित्व विकास. तो कसा कसा घडत जातो आहे हे प्रत्यक्ष आपण पाहतो आहे. याच्यासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले विलास कुलकर्णी असतील, अध्यक्ष म्हणून लाभलेले सर असतील, विशेष उपस्थिती असतील, या सर्वांचा समुच्चय म्हणजे साकव्याचा फुलोरा आपल्या समोर आपण पाहत आहोत, त्याचा सुगंध घेत आहोत. आणि अशा प्रकारचे हे कार्य असंच वारंवार पुढं यशस्वी रीतीनं घडत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप खूप आभार सर. आपले मार्गदर्शन, आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहेत आणि केवळ त्याच हिमतीने आम्ही ही पावलं टाकतो आहोत. आपण आज इथे उपस्थित राहिलात, आम्हाला आशीर्वाद दिलेत, आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. यानंतर मी आजच्या आपल्या विद्वान निरीक्षक श्री विसुभाऊ बापट यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आमचा छोटेखानी कार्यक्रम त्यांना कसा वाटला हे कृपया आमच्याशी संवाद साधावा. बापट सर. आता सगळं ऐकल्यानंतर माझ्यासमोर प्रश्न असा पडला की आपण सुरुवात कुठून करावी. गौरी यांनी सूत्रसंचालन फारच अप्रतिम केलं.
कवितेचा अभ्यास फार चांगला आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि या सगळ्याचं मूळ आहे त्या नाशिकचे आहेत, मूळच्या नाशिकचे आहेत. गौरी, तुम्हाला सांगू इच्छितो की कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाचं नामकरण सायखेडकर नाट्यगृहात नाशिकला झालंय आणि नामकरण केलंय ते डॉक्टर वा वर्ष्टी यांनी केलंय. नाशिकमध्ये मी 2 वर्ष राहायला होतो. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कार्यक्रम करत होतो आणि त्या नाशिक जिल्ह्याच्या गोदामाईनं तुम्हाला भरपूर साहित्याची ओढ तुमच्याकडे दिसून येते. याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दुसऱ्या यांचा उल्लेख मला प्रामुख्याने करावा लागतो की ज्यांनी सुरुवातीला आपल्या समोर एक हे रामचंद्र कृपालू भजमन हे प्रभू रामचंद्रांची आरती सादर केली. पहिल्या संमेलनामध्ये त्यांनी या कुंदेंदुच्या रहार धवला या शुभ्र वस्त्रावृता हे सरस्वतीचं स्तोत्र फार छान पद्धतीनं सादर केलेलं होतं. याच्या अनुषंगानं मला फक्त एक सांगायचंय की या कुंदेंदू तुषारहार धवला हे सरस्वतीचं स्तोत्र बऱ्याच ठिकाणी म्हटलं जात नाही. जरी म्हटलं गेलं तरी उच्चारण व्यवस्थित होत नाही. सामांबा तू सरस्वती भगवती विशेष जाड्या पहा उच्चार करणारे बऱ्याच ठिकाणी दिसतात. मराठीत भाषांतर काय आहे माहिती नसतं. म्हणून याची समश्लोकी मिळाली जी आहे ती समश्लोकी ऐकून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. या कुंदेंदूची समश्लोकी अशी आहे. जी चंद्रासम शुभ्र कांती विलसे जी शुभ्र वस्त्रा असे वीणेने करदोन शोभतीजिचे जी श्वेत पद्मी वसे ब्रह्मा विष्णू शिवादी देव हि जिला भावे सदा वंदिती माझे रक्षण श्री सरस्वती करो अज्ञान नाशो नीती. इथपासून मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करतो म्हणून ही समश्लोकी सुरुवातीला ऐकवली. साधारणपणे आजच्या या संमेलनामध्ये 8 कवयित्रीने भाग घेतला. त्यापैकी बहुतेकांच्या गावाला मूळ गावाला मी जाऊन आलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी माझे कार्यक्रम झालेले आहे. नीला बर्वे यांनी सिंगापूरहून कविता सादर केली. प्राचीताई, शिल्पाताई, वर्षा हळवे, स्मिता भीमनवार, अरुणा मुल्लेरकर, कल्याणीताई, तनुजा प्रधान यांनी आपापल्या कविता फार छान पद्धतीने सादर केल्या. तुम्हा सर्वांचं कौतुक एवढ्याकरता करावं असं वाटतं की परदेशात राहून सुद्धा तुम्ही मराठी कविता जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात. तुमच्या ठिकाणी कविता रुजलेली आहे आणि ही रुजलेली कविता जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं रसिकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा जो प्रयत्न साकव्य संस्था करते आहे याबद्दल साकव्य संस्थेला मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. आज मुंबई असू दे किंवा महाराष्ट्रातला कोणताही भाग असू दे, या ठिकाणी मराठी शाळा बाजूला होत चालल्या आहेत. माझा आणि कवितेचा काय संबंध असं म्हणणारे मराठी रसिक भेटतात. मी कॉमर्सवाला, माझा आणि कवितेचा काय संबंध. दुसरा म्हणतो मी सायन्सवाला, माझा आणि कवितेचा काय संबंध. म्हणजे असं बोलतात की जन्माला आले ते H2O विभाजन करत जन्माला आलेत का. निरक्षर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मी संकलन करण्याकरता संपूर्ण नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यात फिरलो. त्यांनी घरोट्यावरती दळता दळता कवितेची व्याख्या केली. निरक्षर होत्या, सोपानवली लिहून घेतली आणि आचार्य अत्र्यांनी प्रकाशित केली. म्हणून ती संपूर्ण महाराष्ट्राला बहिणाबाईची कविता समजली, मिळाली. त्या घरोट्यावरती दळत बसायच्या. त्या म्हणतात घरोट, आपण म्हणतो जात. बहिणाबाई विचारतात काय जात. अरे घरोट घरोट वाण्या बामणाचं जात, कसं घर घर वाजे त्याले म्हणवा घरोट. जाता नाही म्हणायचं,
का नाही म्हणायचं? परत 2 ओळी ऐकायला मिळणार नाहीत म्हणून ऐकवतो. अरे जोडता तोडण त्याले नातं म्हणू नाही, आणि ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नाही. घरोट आणि दळता दळता स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काही वेगळा सांगितलं का हो? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पड पिठी, तस तस माझं गाणं पोटातून येई ओठी. पोटातनं ओठात येतं ते काव्य. निरक्षर कवयित्रीने ही कवितेची व्याख्या केली आणि आम्ही सुशिक्षित माणसं म्हणतो आमचा आणि कवितेचा काय संबंध. असं असताना परदेशात राहूनही आपण कवितेची सेवा करता आहात, कविता बांधून ठेवता आहात, कविता लिहून रसिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता आहात. याबद्दल सर्वांचं कौतुक करावं असं वाटतं. सर्वांना धन्यवाद द्यावे असं वाटतं. एक कविता तनुजा प्रधान यांनी सादर केली होती, गावाकडे निघताना. ही कविता ऐकत असताना मला प्रामुख्याने कुसुमाग्रजांच्या एका कवितेची आठवण झाली. त्या कवितेचं नाव आहे बाहुली. वेळ कमी आहे पण त्या कवितेची आठवण करून देणारी ही गावाकडे निघताना ही कविता ही अतिशय भावली. अगदी सुरुवातीला अरुणाताई मुल्हेरकर यांनी परतत्व नावाची श्यामलाक्षरी मधली एक कविता सादर केली होती. वैशिष्ट्यपूर्ण हा काव्य प्रकार वाटला मला. असाच एक वैशिष्ट्यपूर्ण काव्य प्रकार सांगावासा वाटतो. या काव्य प्रकाराबद्दल मी जगदीश खेवडकरांच्या बरोबर ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला खेवडकर म्हणाले की दामयमक म्हणतात त्याला. म्हणजे पहिल्या 2 ओळीतलं शेवटचं अक्षर, शेवटचा शब्द, पुढच्या 2 ओळीतला पहिला शब्द, या पद्धतीनं तयार झालेला जो काव्य प्रकार त्याला दामयमक म्हणतात असं खेवडकर मला बोलले होते. नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, त्याचे साक्षेपे देवनी चित्त राहावे निवांत घडी घडी. आता घडी घडी हा यातला शेवटचा शब्द सुरुवातीला घ्यायचा. घडी घडी करावा विवेक, देहादी प्रपंच माईक, सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप. तर असा हा दामयमक काव्य प्रकार त्यांच्या परमतत्व या कवितेमुळं मला आठवला. श्यामलाक्षरी हा काव्य प्रकार त्यांचा फारच अप्रतिम आहे. दुसरा एक उल्लेख करावासा वाटतो त्या कल्याणी मसाले यांनी सादर केलेल्या आयुष्य कवितेचा. धागा धागा अखंड विणूया असं म्हटलेलं आहे एका कवीनं. यांनी निरनिराळ्या धाग्यांचे पैलू, आपल्या आयुष्यातले पैलू कसे कसे गुंफत गेलं, की कसं आयुष्य जन्माला येतं, कसं आयुष्य तयार होतं, हे या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न फारच अप्रतिम केलेला आहे. त्यांचा विशेष उल्लेख मला इथं करावासा वाटतो. प्रत्येक कवयित्रीनं आपापली कविता समर्थपणे सादर केली आणि परदेशात राहूनही मराठी कविता जतन केली. याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आज साकव्यच्या वतीनं मला इथं निमंत्रित करून आपल्याशी संवाद साधण्याची एक संधी दिली, याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि जाता जाता फक्त एक सांगतो की मराठीमध्ये इतकं काही आहे. हे संत पंत तंत भाव आधुनिक मुक्तछंद दलित विद्रोही विडंबन वैदर्भीय मालवणी खानदेशी वऱ्हाडी आणि मराठवाड्यातली कविता, इतक्या कवींच्या कविता असतात. मी स्वतः कवी नाहीये, मी कविता महाराष्ट्रभर फिरून संकलित केलेल्या आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे, आपली एखादी कविता आपण माझ्या कार्यक्रमात सादर करण्याकरता जर दिली तर निश्चितपणे त्याचा उपयोग माझ्या कार्यक्रमासाठी करून घेता येईल. मराठी कवितांचे प्रकार मी माझ्या कार्यक्रमात सादर करतो. ते अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, स्फूर्तीगीतं, चित्रपटगीतं, बालगीतं, बडबडगीतं, कूटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, लोकगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गवळण, लावणी, आर्या, पोवाडे, गझल, हायकू, मराठी शेरो शायरी, वात्रटिका, चावटिका, कणिका, क्षणिका, लोचरिका, गोंधळ, भारूड, सवाल जवाब, श्लोक, सुनीत, फटका, हजल आणि दोहे हा काव्य प्रकार सुद्धा आपल्या मातृभाषेत आलेला आहे, लिहिला गेलेला आहे. हे सगळे काव्य प्रकार, या काव्य प्रकारांचा अभ्यास करून मी माझ्या कार्यक्रमात सादर करत असतो.
यासाठी म्हणून आपल्या कविता आपण जर मला दिल्यात तर त्याचा कुटुंब रंगलं एकाव्यात कार्यक्रमासाठी निश्चितपणे उपयोग करून घेईन, याची मी आपल्याला ग्वाही देतो. मी नुकताच सुरू केलेला YouTube चॅनल आहे, त्याचं नाव आहे कुटुंब रंगलं एकाव्यात. आता बालकविता चाललेल्या आहेत आणि यानंतर एक एक कवीशी मी कसा भेटलो आणि त्यांच्या काही कविता ज्या अपरिचित कविता असतील अशा कवितांचं सादरीकरण या YouTube चॅनलवरती करणार आहे. आपण सर्वजण मला ही संधी दिल्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. खूप खूप आभार बापट सर. आपला व्यासंग, आपलं ज्ञान हे तर सगळं भारावून टाकणारं आहेच, पण आपल्या वक्तव्यातून आपली भाषा, ज्या मराठी भाषेत आम्ही जन्माला आलो, आपण सगळे जन्माला आलो, ती किती श्रीमंत, किती समृद्ध आहे हे पुन्हा एकदा आम्हाला त्याची जाणीव आपण करून दिलीत. आपलं मार्गदर्शन असंच वरचेवर आम्हाला लाभो की ज्यातून आम्हालाही थोडंफार काहीतरी शिकता येईल, हीच मी प्रार्थना करते. आवश्यकता वाटेल तेव्हा हाक मारा. खूप आभार सर, खूप खूप आभार. आणि आपण बहिणाबाईंचा उल्लेख केला तर मी फार वेळ न घेता एक मला जे वाटतं, आदरणीय भुजबळ सरांनी दिलेल्या संधीमुळे मी जे 4-2 लेख काही कवी आणि कवयित्रींवर लिहिले होते, त्यामध्ये बहिणाबाईंबद्दल मी लिहिलं होतं. तर त्यामध्ये मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की आपण सगळेच जण बहिणाबाईंचा, आपण त्यांचं पदवीक्रम नसल्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की निरक्षर असून त्यांनी इतकं सुंदर, पण बहिणाबाईंचं जर काव्य आपण बघितलं तर ते तत्वज्ञानाकडे झुकणारं काव्य आहे बहिणाबाईंचं सगळं. त्यामुळेच ताई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचं नाव देण्यात आलेलं आहे. विद्यापीठाचं नाव आहे ते, विद्यापीठाचं नाव आहे. बरोबर. आणि तुम्ही लिहिलेला तो बहिणाबाईंचा लेख मी वाचलेला आहे. माझं भाग्य आहे सर की आपण तो लेख वाचला आणि आपण आज इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलात. आपले पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद. आता यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विलास कुलकर्णी सर यांना विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. आपणही आमच्याच कुटुंबाचा भाग आहात. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा. काही सुधारणा असतील तर तसं सांगा, आम्ही पुढच्या वेळेला त्यावर नक्की काम करू. श्री विलास कुलकर्णी सर, कृपया आपण आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार. मी विलास कुलकर्णी बोलतोय, जनसंपर्क अधिकारी साकव्य समूह. साकव्यचा जनसंपर्क अधिकारी म्हणून मला थोडा अभिमान पण आहे की आपल्या इथल्या लोकांचं साहित्य जवळजवळ 78 देश आणि 3.5 लाख वाचक असलेल्या पोर्टलच्या संपादक आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं साहित्य पुऱ्या जगात जात आहे. आणि आता बघितलं मी त्यांच्या इतक्या उत्कृष्ट कविता होत्या. आता कोणाचं एकाचं नाव घेता येत नाही, कारण सगळ्यांनीच अक्षरशः खूपच उत्कृष्टरित्या त्या सादर केलेल्या आहेत. अजून आपण काही विचार करतो मी आज काय मिळालं आहे, त्या तुमचा नवीन काही कार्यक्रम होऊ शकतात का. आणि थोडक्यात मला एक छान संधी मिळाली प्रमुख पाहुणे म्हणून, त्याबद्दल तनुजा मॅडमचं पण मी आभार मानतो. आणि नक्कीच आपली समूहाची संख्या, प्रतिनिधी समूहाची लवकरात लवकर 100 होईल आणि त्यात आपल्याला भुजबळ सर आपल्याला नक्कीच मदत करतील. एवढं हे करून मी संबोधतो. आपण इथे आलात आणि आम्हाला आपलं मनोगत व्यक्त केलं, आमच्याशी संवाद साधलात, आपले खूप खूप आभार. एखादं घरचं कार्य किंवा अगदी परिवाराचे सदस्य जमा करून जसा एखादा समारंभ करावा तसा आम्ही हा कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केला. आपले आजचे सोहळ्याचे स्वामी, आजचे अध्यक्ष श्री देवेंद्र भुजबळ सर यांना मी विनंती करते की हा आमचा छोटेखानी कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दल कृपया आपण आपले मनोगत व्यक्त करावे. काही सुधारणा असल्यास सुचवाव्या, आम्हाला मार्गदर्शन करावं. भुजबळ सर, आपल्याला नम्र विनंती. प्रथमतः मी साकव्य समूहाचं आणि विशेषतः आपल्या परिशिष्ट शाखेचे मनापासून आभार मानतो. आपण ही मला संधी दिली आणि याचा मला विशेष आनंद होतो की ज्यांचे आजपर्यंत मी नावच वाचत होतो किंवा छायाचित्रच बघत होतो, तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने दुरून का होईना सर्वांचं दर्शन झालेलं आहे याचा मला आनंद होतो. कार्यक्रमाचा हा परिपूर्णच झालेला आहे, त्याच्याविषयीची खूप टीका टिप्पणी पण झालेली आहे
त्यामुळे मी परत त्याचा पुनरुच्चार करणार नाही. 2-3 गोष्टी नक्कीच सांगू इच्छितो की आजच्या कवी संमेलनाचं जे वैशिष्ट्य आहे की सादर करणाऱ्या किंवा सहभागी झालेल्या सगळ्या कवयित्री आहेत. तर या निमित्त ही गोष्ट मुद्दामून इथे नोंदवू इच्छितो की मराठीतली पहिली कविता लिहिणारी ही सुद्धा एक महिलाच होती. महदाईसा हे तिचं नाव आहे. 1238 तर 1308 असा हा तिचा कालखंड आहे. आणि मराठी कविता पहिली तिने लिहिली. तिने लिहिलेल्या कवितेचा प्रकाराला ढवळे म्हणतात. धवल या संस्कृत शब्दातून हा ढवळ शब्द मराठीत आलेला होता आणि प्रामुख्याने यात रुक्मिणी स्वयंवराच्या निमित्ताने कृष्ण जीवनाचेच वेगवेगळे पैलू त्यांनी मांडलेले आहेत आणि म्हणून मराठीतील पहिली कवयित्री हा असण्याचा मान हा एका महिलेलाच गेलेला आहे. आणि महिला कवयित्रींची मोठी परंपरा आहे. तो एक पुन्हा वेगळा स्वतंत्र विषय होईल. परंतु आजचं हे कवी संमेलन त्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि जसं विसुभाऊंनी सांगितलं की वेगवेगळ्या देशात राहून तिथली भाषा, संस्कृती, समाज, जीवन या सगळ्या गोष्टींमध्ये समरस झाल्याशिवाय कुठलीही व्यक्ती कुठे यशस्वीपणे राहू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टी आत्मसात करत असताना आपली जी मातृभाषा आहे ती आपल्या मनात का होईना जिवंत ठेवणं, त्याच्यात व्यक्त होत राहणं ही अतिशय तारेवरची कसरत आहे. कारण त्या देशात राहायचं, तिथलं समाज जीवन, तिथली भाषा, शैली, संस्कृती सगळ्या इतक्या भिन्न गोष्टी असतात. आणि मला त्यामुळे विशेषतः महिलांचं तर नेहमीच कौतुक वाटत आलेलं. कारण पुरुषापेक्षा महिला ही घराशी जास्त जोडल्या गेलेली असते. तिची मुळं घरात खूप रुजलेली असतात. त्या मानाने तुलनात्मकरित्या म्हणतो मी, त्या मानाने पुरुषांना बाहेर पडणं, घराबाहेर असेल, देशाबाहेर असेल ते सोपं जातं. परंतु एखाद्या स्त्रीला सर्व काही जिथे रुजलेली असेल तिथून निघणं, दुसऱ्या ठिकाणी रुजणं हे अतिशय कठीण काम आहे, अतिशय आव्हानात्मक काम आहे. आणि त्या गोष्टींमध्ये सुद्धा आपली ही मराठीची नाळ तुटू न देणं, ती सतत जपणं, जोपासणं हे अतिशय मोलाचं काम आपण सर्व करत आहात. आणि या निमित्ताने माझ्याकडून जे काही प्रयत्न होतील, जे काही सहकार्य होईल ते तर मी करतच राहील. आजच असंही सांगतो की या आपल्या आजच्या कवी संमेलनात ज्या कविता सादर झालेल्या आहेत तर सोमवारपासून रोज एक याप्रमाणे या संमेलनाचा संदर्भ देऊन आपण ती कविता प्रसिद्ध करत जाऊया की साकव्याच्या दुसऱ्या प्रदेशस्थ साहित्य संमेलनात सादर झालेली ही कविता, असा त्याच्यात उल्लेख करूनच ती कविता आठवडाभर आपण प्रसिद्ध करूया. आणि 2 गोष्टी इथे मुद्दाम सांगायच्या की आपलं जी काही निर्मिती असेल ही आपली पूर्णपणे आपलीच असली पाहिजे, भले ती लोकप्रिय ठरेल किंवा न ठरेल. आणि म्हणून मग आपली निर्मिती लोकप्रिय होण्यासाठी इतरांच्या चालींचा उपयोग करणं, अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. याच्यामुळे 2-3 गोष्टी घडतात. एक तर जो मूळ रचनाकार असतो त्याच्यावरती आपण अन्याय करतो. दुसरं म्हणजे आपल्याकडे एवढंही कल्पनाशक्ती नाही का हेही दिसतं. या झाल्या साहित्यिक बाबी. परंतु तिसरी महत्त्वाची बाब जी कायद्याच्याही दृष्टीने महत्त्वाची असते तो म्हणजे कॉपीराईट ॲक्ट. तर उद्या जर कॉपीराईट ॲक्टप्रमाणे कोणी कायदेशीर कारवाई केली, कारण आज समाज माध्यमं इतकी फास्ट झालेली आहे की कुठून कुठे पटापटा गोष्टी जात राहतात आणि मग शेवटी कायद्याचं अज्ञानही काही सबब होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याकडून नकळत का होईना कुठल्याही प्रकारची नक्कल घडणार नाही हे अवधान आपण ठेवलं पाहिजे. जे असेल ते अस्सल लोकांना आवडेल, कदाचित आवडणारही नाही, परंतु आपल्याकडून कुणाची अशा प्रकारे चाली असतील, संगीत असतील, असं काही घडणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि वेळेचं भान, आता जसं मी म्हणालो की आपण आजची परिस्थिती अशी आहे की घरातल्या 2 व्यक्तींना सुद्धा एकमेकांच्या वेळा पाळणं, मिळणं, जपणं कठीण होत चाललेलं आहे. आणि अशा परिस्थितीत आज आता इथे 7 वाजले असतील तर इतर अमेरिकेत कुठली वेळ असेल, रशियात कुठली वेळ असेल, सिंगापूरमध्ये कुठली वेळ असेल, आणि या वेळांशिवाय त्यांचं तिथलं जे रोजचं रुटीन असतं, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला
तर लक्षात येईल की ही सगळी जुळवाजुळव करणं जसं आयोजकांना कठीण आहे, तसं सहभागी होणाऱ्यांनी किती गोष्टींची यावेळेशी जुळून घेण्यासाठी एक कसरत करावी लागत असेल, किती कौटुंबिक तडजोडी करावे लागत असतील, व्यावसायिक असतील किंवा कशा काय काही नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपलं संमेलन अतिशय नियोजनबद्धरित्या होईल याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. वेळचं बंधन प्रत्येकाने पाळलंच पाहिजे. आणि माझा तर असा अनुभव की कार्यक्रम जेवढा कॉम्पॅक्ट होईल तेवढा त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. फार मोठा कार्यक्रम म्हणजे फार चांगला असं काही नसतं. एक साधारण 1 तासाभरातला जर तो कार्यक्रम झाला तर तो अतिशय प्रभावी ठरतो. आणि त्यामुळे वेळेचं बंधन सर्वांनी पाळलं पाहिजे. आणि जसं आता विसूभाऊंनी सूचना केली की सूचना म्हणजे त्यांनी आमंत्रणच दिलेलं आहे की आपल्या रचना आहेत त्या त्यांना पाठवा. आणि विसूभाऊ या निमित्ताने सांगू इच्छितो की गेल्या आता वर्षभर मी वेगवेगळ्या कवींच्या कविता प्रसिद्ध करतो. विशेषतः परदेशस्थ लोकांचा तर मला याच्यासाठी अभिमान वाटतो की जेवढी शुद्ध स्वच्छ चांगली मराठी हे देशाबाहेरचे लोक लिहित आहेत तेवढी चांगली मराठी मुंबई किंवा पुण्यातले लोक सुद्धा लिहित नाही. हा मला तुलनात्मक दृष्ट्या मोठा फरक आढळतो. आणि तुमचा तर आणि आज इतक्या कविता या लोकांनी छान लिहिलेल्या आहेत की जसं गौरी जोशी मॅडमचा तर एक मनातील कविता म्हणून 24 भाग झालेत. एक मोठा कवी घ्यायचा, त्याचा जीवन परिचय द्यायचा आणि त्याच्या एका कवितेचं रसग्रहण करायचं आणि त्या कवितेच्या आदरा पोटी स्वतःची एक कविता सादर करायची, अशी वेगळीच अनोखी शैली त्यांनी सादर केली. आणि वैशिष्ट्यपूर्ण वाचक वर्ग पण त्यामुळे त्यातून निर्माण झाला. तर अशा वेगवेगळ्या कवींच्या कविता जर आपण निवडल्या तर जसं आपण बालकवितेचं तर आमंत्रण दिलेलंच आहे तसं परदेशस्थ कवींच्या कविता असा एक कुटुंब रंगला काव्यातला एक जर वेगळाच विषय पूर्णपणे त्या एका कार्यक्रमासाठी आपण निवडला, 2-2.5 तासाचा जो आपला कार्यक्रम असतो तो तुम्हाला नुसतं महाराष्ट्रातच आज लोक बोलवतातच आहे, परंतु उद्या पुन्हा बाहेरच्या देशातले लोकांना तुम्हाला समक्ष पाहायला ऐकायला नक्कीच आवडेल. आता जसं मी स्वतःच म्हणालो की सगळ्यांनी वेळेचं भान अवधान ठेवलं पाहिजे, हे मला सुद्धा लागू आहेच. त्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो. आपल्या पुढच्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून आपल्याला जी काही सहकार्याची अपेक्षा असेल तर आपण नक्की कळवा. माझ्याकडून जे सहकार्य होईल ते मी नक्कीच करेल. आणि या निमित्ताने माझी पत्नी अलका, तिला मी मुद्दामून सांगितलं की आपल्या शिष्टाचाराप्रमाणे खरं म्हणजे सहभागी होऊ नये असे संकेत आहेत, परंतु म्हटलं ज्यांची तू नावं वाचते, छायाचित्र देखते, ते सगळी मांडणी, लेआउट, डिझाईन पोर्टलवरचं सगळं तिचं असतं, तर तू पण सगळ्यांना बघ आणि सगळ्यांनाही तुला या निमित्ताने बघायची संधी मिळेल. त्यासाठी मी आता माझी खुर्ची खाली करतो, 1 मिनिट तिला देतो आणि त्याच्यानंतर आपण समारोप करूया. धन्यवाद. भुजबळ सर, मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आधी मनपूर्वक धन्यवाद द्यायचे आहेत की आपण घरचं हे कार्य आहे असं समजून अलकाताईंना आपण आज इथे घेऊन आलात. अलकाताई, खूप खूप आभार की तुम्ही आमच्याशी संवाद साधायला आज इथे आहात. तर कृपया आपण मनोगत व्यक्त करावं आपलं. आम्हाला खूप आनंद होतोय की आज आपण इथे उपस्थित आहात. सर्वांना मनापासून नमस्कार. आणि इतकं सुंदर तुमचं काव्य आहे की माझे शब्दच अपुरे पडलेत. मी फक्त सगळे छायाचित्र टाकत असते, पब्लिश करत असते, पण तुमचं हे वाचत असताना सुद्धा प्रत्येक वेळेला एक वेगवेगळी कल्पना सुचते आणि ती कल्पना तुम्ही ज्या कल्पना सुचलेल्या असतात त्याच्यावर मी माझं फक्त छायाचित्र त्याच्यामध्ये टाकत असते, पण तरी सुद्धा तुमची कल्पना ही इतकी अविस्मरणीय आहे ना की आता प्रत्येकाचे एक शब्द जे मी ऐकलेत ना की ते सगळे डोळ्यात असं म्हणजे किती साठवून ठेवून मनामध्ये हा विचार करते. खरोखर आज मला हा योग आला तुमच्याशी संवाद साधायचा आणि आज सगळ्यांबरोबर या निमित्ताने ओळख झाली. त्यामुळे तुम्ही अतिशय छान लिहिता, खूप सुंदर तुमचं काव्य आहे आणि मला ते पब्लिश करायची संधी मिळते, त्याचं क्रिएशन करायची संधी मिळते, याच्याबद्दल मी खास तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानते आणि खूप छान कार्यक्रम झाला असं मी माझं मत व्यक्त करते. थँक्यू. खूप खूप आभार अलकाताई. आमचं भाग्य आहे की आपण इथे उपस्थित राहिलात, आमच्याशी गप्पा मारल्या, आमच्याशी संवाद साधला.
आणि भुजबळ सर आपलेही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. पहिली कविता एका स्त्रीने लिहिली होती, ह्यापेक्षा अधिक अभिमानाची गोष्ट काय असेल, नाही का? त्यामुळे आपण ही माहिती आम्हाला पुरवलीत यासाठी आपले खूप खूप आभार. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आपण जो आमच्याशी संवाद साधलात तर ते साहित्य, कला, परंतु विकासाच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे जे आपण आम्हाला, मग ती काही नैतिक मूल्य जपण्याच्या दृष्टीने असेल, काही कायदेशीर बाबींच्या दृष्टीने असेल, किंवा काही एक व्यक्ती म्हणून पाळण्याच्या गोष्टी असतील, ते आपण आमचा विकास साधण्यासाठी ज्या आम्हाला सूचना दिल्यात आम्ही त्यावर नक्की अंमलात त्या आणण्याचा प्रयत्न करू. त्यावर आमचं करिअर कसं पुढे आम्हाला अधिकाधिक उंचीवर घेऊन जाता येईल याचा प्रयत्न करू. आपण इथे उपस्थित राहिलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल पुन्हा एकदा भुजबळ सर आपलं आणि अलकाताई आपलं दोघांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आता या ठिकाणी कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी मी पूर्ण करते आणि कार्यक्रमाची पुढची सूत्र मी तनुजाताईच्या हाती देते. धन्यवाद गौरी. मी सर्वप्रथम सहभाग घेणाऱ्या सर्व नवीन सदस्यांचे आणि पुन्हा उत्साहाने सहभाग घेणाऱ्या सर्व आधीच्या सदस्यांचे अभिनंदन करू इच्छिते, कारण हे काव्य संमेलन यशस्वी करण्यात खरं तर सगळ्यात मोठा वाटा तुमचा आहे. आपले संमेलनाचे अध्यक्ष श्री देवेंद्र भुजबळ सर यांचे खूप आभार मानते की त्यांनी अतिशय व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आणि इतके सुंदर मार्गदर्शन केले, काय करायला हवे, काय करायला नको, काय सुधारणा करायला हव्या याबद्दल खूप चांगले मार्गदर्शन केले. सर्व सहभागी कवयित्रींच्या कविता प्रकाशित करण्याचा आपला निर्णय खूप स्तुत्य आहे आणि त्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद. अलकाताई, तुम्ही खास येऊन आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे संमेलनाचे प्रमुख पाहुणे साकव्य समूहाचे जनसंपर्क अधिकारी आणि प्रतिभावान कवी श्री विलास कुलकर्णी सर यांचे मनापासून आभार की त्यांनी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण स्वीकारले आणि आपल्या ओघवत्या शैलीत भाषण दिले. आपले विशेष अतिथी श्री विसूभाऊ बापट यांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, यासाठी मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानू इच्छिते. त्यांच्यासारखी इतकी मोठी विभूती आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिली हे खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे. आणि काही मिनिटातच असं वाटलं की त्यांच्या मुखातून सरस्वती आमच्या झोळीत खजिना टाकती आहे की काय. त्यामुळे तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार. आणि आपल्या समूहाचे पालक, चालक, समूह संस्थापक आणि सगळ्या सदस्यांची प्रेमाने काळजी घेणारे आपले श्री पांडुरंग कुलकर्णी सर यांचे मनापासून आभार. त्यांनी इतके सांभाळून घेतले, इतक्या मायेने आम्हाला आमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन केलंय की त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. समूहाचा ध्वज बनवणाऱ्या शरयू खाचणे मॅडम यांचे विशेष आभार. आणि मी मागच्या वेळी म्हटलं तसं पोस्टर बनवणाऱ्या मिलिंद पगारे सर यांचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. कधी कुणाच्या नावाचा आकार, कधी इकार, कधी उकार, कधी फोटो बदल, कधी फोटोची जागाच बदल, असे असंख्य बदल त्यांनी अतिशय शांतपणे न चिडता करून दिलेले आहेत. त्यामुळे मिलिंद पगारे सर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सरते शेवटी आपल्या परिवाराची सदस्य आणि परदेशी परिवार समूहाची सहविभाग प्रमुख गौरी जोशी कंसारा हिचे उत्तमरित्या सूत्रसंचालन आणि तंत्रज्ञान समन्वय करण्याबद्दल खूप धन्यवाद. एवढे बोलून मी आपले द्वितीय आंतरराष्ट्रीय काव्य संमेलन या कार्यक्रमाचा समारोप झाला आहे असे घोषित करते. धन्यवाद. नमस्कार.